डोंगराच्या खोऱ्यात वसलेलं, जंगलाच्या दाटीत लपलेलं कोणतंही आदिवासी खेडं असावं असंच हे गाव. कारवीच्या भिंती, कौलारू छत आणि वर्षानुवर्षाचं गांजलेपण. नाशिक पासून अवघ्या 50 किलोमीटरवर असलेलं हे वेळुंजे गाव. 18 अंधार त्यांच्या 5वीलाच पुजलेला. दिवस मावळला की गावात असतं ते फक्त मिट्ट काळोखाचं साम्राज्य. ठिकठिकाणी अर्ज करून, नेते मंडळींना विनंती करूनही गावकऱ्यांच्या वाट्याला आला तो फक्त अंधार. वीज त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही. केलती ना, मागणी केलती, सरकारकडे मागणी केलती आम्ही. त्यांना 2-3 टाइम आम्ही असे आदेश पाठवले, ते आम्ही असे रिपोर्ट पाठवले, वेदी बनवली 4-5 इथे शेतकऱ्यांची. पण त्यांनी काय आम्हाला काही लाईटीची बंदोबस्त काही केली नाही आम्हाला त्यांनी. पण म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नहीं. अचानक गावचं चित्र पालटलं. कौलारू छतावर सोलारचं पॅनल बसलं. कारवीच्या मांडवात सोलारचा बल्ब लटकला आणि चुलीजवळचा अंधार हटला. लखम्याचा अभ्यास रात्री उशिरापर्यंत होऊ लागला. आम्हाला म्हणजे लईच अडचण येत होती आणि लाईट भेटले त्याच्यामुळे मग आमची पोरं रात्रभर अभ्यासही करीत आहेत. परत आम्हाला राखेला पैसा आता लागत नाही. राखेला नव्हतं भेटत, आणाय लांब जायचा, येळही जायचा, पैसा जायचा. तर लाईट नव्हती तेव्हा घरामध्ये दरवाजे उघडे ठेवायचो आम्ही. दरवाजे उघडे ठेवल्यानंतर मग साप वगैरे आले ते आम्हाला चावायचे. आणि लाईट बसल्यानंतर मग आम्ही आता अंगणामध्ये सुद्धा बाहेर सुद्धा बसू शकतो. मध्ये लय गरम होतं ना, मग आता आम्ही लाईट लावून बाहेर बसतोय. एखाद्याला साप चावला, विंचू चावला तर आता आम्ही ती लाईट घेऊन दवाखान्यात सुद्धा त्यांना उजेड घेऊन जातो सांगा त्यांना. सोलारच्या या दिव्यांनी वेळुंजेच्या या आदिवासी पाड्यांवर आशेचा प्रकाश आणलाय. पण त्यांना माहीत नाही या प्रकाशाचा स्रोत कोण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह दीप्ती राऊत, IBN लोकमत, नाशिक.